24/7 महाराष्ट्राच्या महाचर्चेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा विषय आहे की महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पक्ष, शिवसेना शिंदे पक्ष आणि RPI व भारतीय जनता पार्टी अशी ही आपल्या चौघा पक्षांची युती होती। मात्र काल भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढण्यासाठी ते ठाम झालेले तसा निर्धार देखील त्यांनी घेतलेला आहे। नेमका आता आपल्या पक्षाची काय भूमिका असणार आहे, का आपल्या पक्षाला डावलण्यात आलेला आहे, या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मी पहिलं जातो प्रकाश मामाकडं। प्रकाश मामा, आपण RPIचे जिल्हा उपाध्यक्ष आहात। भारतीय जनता पार्टीने आपल्याला या महायुतीमध्ये विश्वासात घेतलं आहे का? आता त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, काय सांगाल? नाही, काय माहिती का, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा केंद्रात चालतो, राज्यात चालतो, काय आणि विधानसभेला चालतो, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात चालत नाही। यावेळी या ठिकाणी या मतदारसंघाचे आमदार जे नारायण भाऊ कुचे साहेब तर यांनी काल असं घोषित केलं की आम्ही आमच्या स्वबळावर 22 जागा लढवणार अंबड शहरात। मग असा अन्याय का? किंवा तुम्हाला केंद्रात चालता राष्ट्रवादी चालते, अजितदादा पवारची, शिंदे साहेबांचा शिवसेना चालतो, RPI चालतो, आणि मग या निवडणुकीत तुम्ही आम्हाला का सोबत घेत नाही? का इथं तुमची ताकद थोडीशी जास्त आहे म्हणून त्या अन्यायकारक बाब आहे। बरं, मी जातो मुस्तकीम पटेलकडे। मुस्तकीम पटेल, तुम्ही शिवसेनेचे शिंदे गटाचे आहात, काय सांगाल तुम्ही? भाजपाने तुम्हाला देखील विश्वासात घेतलेलं नाही आहे। साहेब, आमची तयारी तर पहिल्यापासूनच पूर्ण 22 कॅन्डिडेट आणि नगराध्यक्ष पदांचे कॅन्डिडेट ही आमची तयारी पहिल्यापासूनच चालू आहे। पण आम्हाला भारतीय जनता पार्टीने विश्वासात घेतलं नाही आणि विधानसभेच्या वेळेस आम्हाला विश्वासात घेऊन ते आमदार बनले। त्यामुळं आमच्यासोबत त्यांनी हे एक पाठीत खंजर खुपसल्यासारखं केलं। कारण की सोबत जेव्हा तुम्हाला तुमची निवडणूक असती तेव्हा तुम्ही आम्हाला सोबत घेतात, आणि जेव्हा आमच्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांची निवडणूक येते तुम्ही आम्हाला बाजूला करतात। तर या वेळेस आम्ही आता जे आमचे अजितदादा गट असतील, RPI असतील, आम्ही सोबत येऊन आम्ही निवडणुकीला सामोर जाणार आहोत। जर आमची एकजूट झाली तर नक्कीच आम्ही काहीतरी निर्णय नगरपालिकेवर घेऊ। बरं, आता जाऊया थेट राष्ट्रवादीचे अजितदादा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत चंद्रकांत करके। मला सांगा, आता तुम्हाला देखील भारतीय जनता पार्टीने सोबत घेतलेलं नाही, काय सांगाल? नाही, आता खऱ्या अर्थानं आम्ही तर आता RPIचे आमचे नेते म्हणजे प्रकाश भाऊ आहेत, त्याच्यानंतर मुस्तकीम भाई आहेत, पण मला वाटतं ह्या मीटिंग मध्ये भाजपचा एखादा कुणीतरी प्रवक्ता म्हणा कुणीतरी असला पाहिजे होता। खऱ्या अर्थानं मग ही मीटिंग आपली चांगलीच रंगत झाली असती। कदाचित ते जर असते तर त्यांना जर घेता आलं नाही। आता त्यांनी ऐका, त्यांनी तर सांगितलेलं आहे की बाबा आम्हाला पक्षाने आमच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर युती करायची नाही करायची, जिथं ताकद असेल पक्षांची, इतर पक्षांची, त्यांना सोबत घ्या। कुठंतरी कार्यकर्ते देखील म्हणतात की आपली ह्या अंबड नगरपालिकेमध्ये निवडून येण्याची ताकद नाही आहे। कारके साहेब, प्रश्न सांगा। भारतीय जनता पार्टीचे जे त्यांनी युतीबद्दल, स्थानिक स्वराज्याच्या युतीबद्दल वरून ठरलं होतं किंवा जिल्ह्याच्या स्तरावर तुम्हाला देखील आदेश दिले होते की जिल्हा स्तरावर तुम्हाला युती करा किंवा नाही करायची, कोणाला पक्षाला सोबत घ्यायचं हे तुम्ही ठरवा। तसं भारतीय जनता पार्टीला देखील सांगण्यात आलं होतं की त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने सुद्धा म्हणलं होतं की जी इतर पक्षाची ताकद जर असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊ। आज त्यांचे कार्यकर्ते देखील म्हणतात की इतर पक्षाची आमच्या युतीमधल्या पक्षाकडे ताकद नाही, त्यामुळं आम्ही त्यांना सोबत घेतलेलं नाही। नाही, आता खऱ्या अर्थानं काय, अंबडची जनता जी आहे ती नक्कीच या ठिकाणी ती सगळ्यांना ओळखते आहे। भाजपचं पूर्वी काय होतं आणि भाजपची विचारधारा काय आहे ते जवळपास सगळ्याच लोकांना माहीत आहे। राष्ट्रवादीची विचारधारा काय आहे
राष्ट्रवादी हा छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर यांना मानणारा पक्ष आहे आणि त्याच पद्धतीनं आंबेडकरी चळवळीत आपल्या आरपीआयचे नेते आहेत. त्यांची भूमिका काय आहे, संविधानिक भूमिका काय हे सगळ्यांना माहित आहे. आता राहिला प्रश्न, ते जर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि शिंदे गट असेल किंवा मग आमचा घटक पक्ष आरपीआय असेल, त्यांना जर कमजोर समजत असेल तर नक्कीच येणाऱ्या या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन दाखवून देऊ की तुमचे किती सीट येतात आणि आमचे किती येणार आहेत. त्या पद्धतीने आता तशा पद्धतीची चर्चा आहे. मी आज अरविंद चव्हाण साहेब आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना मी या पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत की अण्णा त्या ठिकाणी भाजपानं आपल्याला सोबत घेतलेलं नाही आणि ऐनवेळी त्यांनी युती करतो असं म्हणून काल या ठिकाणी जाहीर केलं. अशा पद्धतीने आम्ही त्यांना सूचना दिले. अलीकडल्या काळात आमच्याकडं माजी आमदार शिवाजीराव चोथे साहेब हे राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत, तर त्यांना देखील सांगितलं. त्यांनी म्हणजे मला स्वतः माहित होतं की आपल्याला घेणार नाहीत, परंतु आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वांना एकत्र करून सगळ्यांची एकमूट करून या ठिकाणी आपण नक्कीच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत लढू. आमच्याकडे देखील मुस्तकीनभाई प्लॅन तयार आहे. सर्व नगरसेवकाचे उमेदवार कच्चे पक्के का असेनार पण आमच्याकडे तयार आहे. नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट तयार आहे आणि या अगोदर देखील मी सांगितलेलं आहे की लोकशाहीच्या गणितामध्ये ज्यांची संख्या जास्त असते तोच या ठिकाणी निवडणुकीमध्ये जिंकत असतो. जसं आता एक सूत्र आहे, जिसकी संख्या भारी उसकी भागीदारी, तर त्या पद्धतीनं आम्ही देखील राष्ट्रवादीच्या वतीनं या ठिकाणी नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट या ठिकाणी उभा करण्याचा आमचा मानस होता. परंतु आता ऐन वेळेला एकीकडं या भाजप सारखी मोठी शक्ती जर समोर असेल तर सर्वांनी आपण एकत्र मिळून या ठिकाणी त्यांना आता काय झालेलं आहे, गर्व चढलेला आहे आणि त्यांचा गर्वहरण लवकरात लवकर आपण सर्वांनी एकत्र येऊन करू. बरं, मी जातो मामाकडे. मामा, आता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले साहेबांनी कालच मुलाखत दिलेली आहे की बाबा आता जर महायुतीमध्ये जर तुम्हाला आदेशित केलेलं आहे की महायुतीत जर आपल्याला लढायचं तर महायुतीत लढू, मात्र जर भारतीय जनता पार्टीने जर सोबत घेतलं नाही तरी देखील आपण भारतीय जनता सोबत राहू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. पण नुसतं सोबत राहूनच हे चालणार नाही. याच्यासाठी आपण लढलं पाहिजे, आमची ताकद निर्माण झाली पाहिजे. आमच्या पाठीमागे मतदार आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे. कालच आमचे महाराष्ट्र राज्याचे संघटक सचिव ऍडव्होकेट ब्रह्मजी चव्हाण साहेब यांनी जालन्याचे आमदार खोतकर साहेब यांना आम्हाला अंबड, परतूर आणि भोकरदनमध्ये किती जागा पाहिजेत आणि जालन्यातल्या महानगरपालिकेसाठी किती जागा पाहिजेत याचा प्रस्ताव खोतकर साहेब वगैरे दिला आहे. आणि 12 तारखेला शिंदे साहेबांची एक सभा आहे, त्या सभेमध्ये शिंदे साहेबांना सुद्धा तो प्रस्ताव देणार आहे चव्हाण साहेब. तर त्या पद्धतीने आम्ही जागेची मागणी केलेली आहे, परंतु भाजप ही जागा देण्यास तयारच नाही. तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की शिंदे गट असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजितदादा पवारांचा, चंद्रकांत कारके बोलले त्या पद्धतीनं, मुस्तकीम पटेल बोलले त्या पद्धतीनं की आपण आपल्या अंबड शहरात च्या मर्यादित काय आपण स्थानिक लेवलवर आपण आपल्या पद्धतीने युती करू आणि आपण लढू. आपण लढू. बरं. आणि नाही तर मग शहर विकास आघाडी, अंबड शहर विकास आघाडी स्थापन करू शहरात. अच्छा. आणि त्या पद्धतीने आपण लढू इथं अंबडला. चालतं. आणि दाखवून देऊ भारतीय जनता पार्टीला की आम्ही सुद्धा काही हम भी कम नाही आहे. अच्छा, चालतं. मी मुस्तकीम पटेलकडे जातो. मुस्तकीम पटेल, आता मला सांगा, आता आपल्याकडं खऱ्या अर्थाने जर पाहिलं अंबडमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचं नेतृत्व नेमकं असं खंबीर नेतृत्व नाही. जसं आपण पाहिलं की बाबा राष्ट्रवादी अजितदादा गटाकडं माझे शिवाजीराव चोथे साहेब इथं नेतृत्व करतायत, तसं शिंदे पक्षामधून हिकमतदादा देखील समोर अजून आलेले नाहीत. आमचे मार्गदर्शक आपले बाबासाहेब इंगळे साहेब असतील, पाऊल बुधे साहेब असतील आणि आमचे जिल्ह्याचे नेते अर्जुनभाऊ खोतकर आणि हिकमतदादा हे गंभीरपणे अंबडच्या नगरपालिकावर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी खंबीर होते. पण आता आम्हाला भाजपने सोबत घेतलेलं नाही. आम्ही आरपीआय गट असतील, अजितदादा गट असतील, आम्ही सोबत येऊन भाजपला दाखवून देऊ की आमची ताकद केवढी आहे म्हणून. जर आता आमचे वरिष्ठ ठरवतील याच्यावर
आम्ही काय निर्णय घेणार म्हणून. उद्या आमची आता जालन्याला आता अर्जुन भाऊ खूप कमी कालावधी राहिलाय, खूप कमी कालावधी राहिला, अजूनही तुमचं ठरत नाहीये. हे ठरलेलं आहे साहेब आमचं. फक्त आता बैठक घेणं बाकी आहे आणि डिक्लेअर करणं बाकी आहे. आता तुम्ही सगळं ठरलेलं आहे. तिघांची सगळी तयारी झालेली आहे. तिघाकडे ही नगराध्यक्षाचा उमेदवार कॅन्डिडेट आहेत, तर कसं हे तिघाचं समीकरण जुळणार आहे? साहेब आमचे जे वरिष्ठ नेते आहे, आमची काल जालन्याला मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये हे ठरणार आहे सगळं. बरं. आपले अजितदादा गटाचे कारके साहेब असतील, माजी आमदार चव्हाण साहेब असतील, आपले चोथे साहेब असतील आणि आमचे मामा जे आता सध्या आपल्यावर लाईनवर आहेत ते मामा, आम्ही सगळे बसून एकत्र बसून आम्ही ठरवणार आहोत आणि आम्ही सोबत लढण्याची आमची खूप इच्छा आहे आणि आम्हाला अंबळमध्ये आमची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची आता वेळ आलेली आहे खरी. बरं बरं, मी जातो आता खारके साहेबाकडे. मला सांगा. आणि 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 हां, बोला 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 मामा. आणि वेळ प्रसंगी आणि वेळ प्रसंगी आम्ही तिघं तर आहोतच आहोत, परंतु वेळ प्रसंगी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे आणि पवार साहेबांची, शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, याला सुद्धा अंबड शहर विकास आघाडीत आम्ही त्यांना सुद्धा सामील होण्यासाठी आमंत्रण देणार आहोत. मग आता हे जागा वाटपाचं कसं हे होणार आहे? खूप मोठा पेच तुमच्या समोर निर्माण होणार आहे ना मग. हो. मग जागा वाटपामध्ये आपल्याला किती जागा अपेक्षित आहे? मला 5 जागा. तुम्हाला 5 जागा आहे. शिवसेनेला किती अपेक्षित आहे? आता जे वरिष्ठ ठरवतील त्या हिशोबाने आम्ही जाऊ. तरी तुम्हाला किती जागा अपेक्षित आहे? आता आमच्याकडे तर सध्या 22 कॅन्डिडेट पूर्ण तयार झालेले आहे. आता त्याच्यातून ठरावं लागेल ते निवडून येणारे जे मजबूत कॅन्डिडेट आहेत ते तर आम्हाला घ्यावंच लागेल. बरं आम्ही बरं, ते ठरवून टाकू. ठीक आहे. आमचा एवढा पेच होणार नाही निर्माण. ठीक आहे आम्ही ठीक आहे, बसून ते ठरवून चालतंय. मी खारके साहेबाकडे जातो. तुमचं कसं आता कसं जागा वाटपाचं कसं होईल हे समीकरण? महाविकास जर आघाडी घेतली तर तिकडेही 3 पक्ष आहेत आणि इकडेही 3 आहेत. 6 पक्षाचं कसं होईल? मला वाटतंय आता खऱ्या अर्थानं आमच्या जागा वाटपाचा प्रश्न आम्ही आमच्या स्तरावर सोडवणार आहोत. खऱ्या अर्थानं आता आम्हाला जो मित्र पक्षाला, महायुतीला, महायुती तोडणाऱ्या या भाजपचा आम्हाला बंदोबस्त करायचा आहे आणि त्याचा बंदोबस्त आम्हाला करण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांना एकत्र यावं लागणार आहे, मागं पुढं सरकावं लागणार आहे. जे आमच्या जागा आहेत त्या जागा कुणाला कोणत्या राहतील, कोणत्या राहतील आणि सर्वच मिळून बसून या ठिकाणी आम्ही तो प्रश्न सोडणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये महायुतीची ताकद या ठिकाणी आम्ही जे एकत्र आलो, तर एकत्र येत असताना सगळ्यात महत्वाचा आता तो आमचा, आम्ही जरी मोठा भाऊ म्हणत असलो तरी तुम्हाला एक रामायणाचं या ठिकाणी मी उदाहरण यापूर्वी पत्रकारांना मी दिलेलं आहे की रावणाचं राज्य होतं, सोन्याची लंका होती, परंतु त्याला हरवण्याची ताकद कुणातच नव्हती आणि त्याला हरवण्याची ताकद कुणात नव्हती, परंतु त्याची जी कमजोरी होती ती विभीषण नावाच्या त्याच्या भावाला माहित होती. आणि त्याच्या भावानं ज्यावेळेस त्यांना त्या युद्धामध्ये सांगितलं की त्याला बाण मारत होते तर त्याचे मुंडके उडत होते, परंतु पुन्हा मुंडकं या ठिकाणी बसत होतं. तो अजरामर होता, परंतु त्याचा जो जीव होता, त्याचा जो वीक पॉइंट होता तो त्या बेंबीमध्ये होता. आणि मग विभीषणनं ज्यावेळेस त्यांना सांगितलं की त्या बेंबीमध्ये बाण मारा म्हणजे तो या ठिकाणी तो ठार होईल, अशा पद्धतीने ज्यावेळेस त्यांना सांगितलं, विभीषणाचं ऐकून त्या ठिकाणी धनुष्यबाण मारला गेला आणि मारल्यानंतर खऱ्या अर्थानं भाजप या ठिकाणी कोसळली. अशाच पद्धतीनं या ठिकाणी अंबडची जनता या भाजपला या ठिकाणी थांबवणार आहे आणि पुन्हा महायुतीचीच या ठिकाणी सत्ता येईल आणि आमचे जे सीट आहेत ते जास्त लागतील. महाविकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये त्यांना फायदा होणार नाही याची देखील आम्ही थोडीफार प्रमाणात दक्षता घेऊ, परंतु सत्ता पुन्हा महायुतीचीच त्या ठिकाणी येणार आहे. आणि महायुतीमध्ये आमचे मित्र पक्ष शिंदे गट असेल किंवा आमचे RPI असेल, पुन्हा आपण यांना दाखवून देऊ आणि यांना आम्ही या ठिकाणी सत्तेच्या बाहेर कसं काढता येईल. आज या ठिकाणी आमची ताकद जरी कमी असली तरी मत या ठिकाणी आपण बघतोय, मागचा इतिहास बघतोय की काही मतानंच या ठिकाणी पडणार आहे. जर आम्ही ठरवलं की किमान आम्हाला जरी निवडून या ठिकाणी येता आलं नाही
तरी आम्ही नक्कीच भाजपाचा पराभव होण्याचे कारण भूतामध्ये आमचं नाव येईल. आम्ही त्या ठिकाणी साधे माणसं नाही, आम्ही नक्कीच या ठिकाणी भाजपाचा पराभव होण्यासाठी आम्ही कारणीभूत राहणार आहोत. आम्हाला जरी वाटलं की आमचं सत्ता येणार नाही किंवा आमची जास्त सीट येणार नाही, परंतु जे येतील ते निर्णायक असतील. ते निर्णायक यासाठी असतील की येणाऱ्या जी नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आहे त्या ठिकाणी तो आमच्या माहितीपैकी फक्त या ठिकाणी राष्ट्रवादी असेल, शिंदे गट असेल किंवा आरपी असेल, या तिन्ही पैकीच एक राहील असं या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. नाही, कुठंतरी आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये चर्चा आहे की बाबा तुमच्याकडे उमेदवारच नाही, तुम्हाला उमेदवार शोधावा लागणारच, असं देखील बोललं जाते. मग त्यांच्याकडे कुठे उमेदवार, त्यांनी त्यांच्याकडे सुद्धा उमेदवार नाहीत. त्यांनी देखील आयात केलेले उमेदवार या ठिकाणी तुम्ही चर्चेला आता शहरामध्ये आहे. शहर इतकं काही असं महानगर कार्यक्षेत्रातलं नाही, एक छोटं शहर आहे आपलं, आणि आपल्या शहरामध्ये देखील त्यांनी आयात केलेल्या उमेदवारांची चर्चा शहरामध्ये चालू आहे. त्यांच्याकडे कुठे उमेदवार आहे? त्यांच्याकडे देखील उमेदवार नाही. मी जातो प्रकाश मामाकडे. आयात केलेत ना संभाजीनगरहून उमेदवार आयात केलाय ना संभाजीनगर मधून वार्ड प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभं राहण्यासाठी. काय अगोदर आमदार साहेबांची भाऊजाई नगराध्यक्ष राहिल्या आणि आता वार्ड प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्यांचा पुतण्या. हो हो बरोबर. मग अंबड शहरात माणसं नाहीत का? अंबड शहरात माणसं नाहीत का त्या प्रभागात उभे राहणारे? काय आहेत ना माणसं. मग इथल्या प्रॉपरच्या माणसाने द्या. प्रॉपरच्या लोकांना इथल्या जनतेचे काय दुःख आहे, काय हवापेच आहेत. 15 दिवसाला पाणी, नळ नाले स्वच्छ नाहीत, रस्ते चांगले नाहीत. ही कोणती पद्धत आहे? 15 दिवस पाणी येत नाही. याच्यासाठी स्थानिक लेवलचे तळागाळातले लोक हे नगर परिषद मध्ये गेले पाहिजेत. जनतेचे दुःख जाणून घेणारे लोक हे नगर परिषद मध्ये गेले पाहिजेत. संभाजीनगरहून कधी येणार, कधी याचं इथल्या लोकांच्या जाणीवा काय गरजा आहेत त्या पूर्ण करणार? काय त्याच्यासाठी आमच्याकडे भरपूर आमच्याकडे उमेदवाराची काही काळजी करायची गरज नाही. काय मला एक गाणं आठवलं मला, भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असती, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोकात. तर याच्याकरता मूठ बांधणं फार गरजेचं आहे. आणि मूठ बांधली तर त्याचा ठोसा होत असतो आणि ठोसा मारल्यावर समोरचा माणूस खाली पडत असतो. बरं, भारतीय पार्टीने आता सर्वे केलेला आहे. भारतीय पार्टीने सर्वे केल्यामुळं तुम्हाला देखील सोबत घेतलेलं नाही कोणालाच. त्यांचा सर्वे असा म्हणतो की बाबा इथे ह्या नगरपालिकामध्ये 22चे 22 नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा येणार आहे, म्हणून असं त्यांच्याकडे सर्वे. मामा नाही, सर्वे करणारे जे लोक आहेत ते खऱ्या अर्थानं त्यांचे लोक आहेत, ते भाजपचेच लोक आहेत. सर्वे करताना देखील ते भाजपचेच सर्वे करणार आहेत. सर्वे करणारी यंत्रणा आहे तरी कोणती, भाजपचेच लोक आहेत. आणि ते सांगत असतात राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग आहे. म्हणजे ते दाखवलं की लोकांच्या लक्षात येईल पुन्हा भाजप येणार, असं काही होणार नाही. लोकांची मतं, लोकांचे जे आता शहरातले प्रश्न आहेत ते फार वेगळे झालेले आहेत. म्हणून यानंतर आता तरी त्यांनी किमान जर महायुतीतील आमच्या 3 पक्षाला सोबत घेतलं असतं तर नक्कीच आमच्याकडे ती जादू होती. आम्ही त्यांना सांगितलं असतं, लोकांना कन्व्हिन्स केलं असतं. आणि सांगत असताना विकासाचे मुद्दे हे देखील आता या ठिकाणी काही प्रमाणात चालतील, परंतु पाहिजे तेवढा रिझल्ट या ठिकाणी त्यांना येणार नाही. म्हणून आम्हाला जर सोबत घेतलं असतं तर नक्कीच या ठिकाणी जनतेनेही त्यांच्यावर विश्वास ठेवला असता. कारण जनता एकीकडे म्हणते तर हे महायुतीतील त्यांच्या मित्र पक्षाला जर सोबत घेत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये हे जनतेने यांच्यावर काय विश्वास टाकायचा, अशा पद्धतीचा संभ्रम या ठिकाणी अंबडच्या जनतेमध्ये निर्माण झालेला. मी जातो पटेलकडे. पटेल, आता भारतीय जनता पार्टीमध्ये आता आम्हाला विकासाच्या जोरावर आंबेडकर परत एकदा आम्हाला संधी देतील म्हणून. विकास तर सर्वांना माहित आहे, विकास काय केला म्हणून. अंबड शहरामध्ये एक सर्वे असा करा की मागच्या काळात भाजपच्या इथं नगराध्यक्ष होतं, काय विकास झाला अंबडचा, एक सर्वे हे पण झालं पाहिजे. ते बाजूला गेले, आम्हाला त्यांनी सोबत नाही घेतलं तर ते आमच्यासाठी खूप चांगलं झालं. कारण की भाजप पक्षावर लोकांची खूप जास्त नाराजी आहे आणि त्यांच्यात एक खूप मोठा गट आहे जे पण आता बाजूला पडणार आहे. ते 17 तारखेपर्यंत सर्वांना कळन. कारण की ते इतके नाराज झालेले आहे आणि लोक पण नाराज आहे भाजपवर. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की जर आम्ही सगळेजण सोबत आले तर
तर निश्चित काहीतरी चमत्कार घडन अंबड शहरामध्ये. बरं बरं. मामा, भारतीय जनता पार्टीमध्ये आजही आम्ही विकास केलेला आहे. या विकासाच्या जोरावर आम्हाला परत एकदा अंबरवासी हे आम्हाला निवडून विकास देतील. अहो 5 वर्षात मला सांगा, 5 वर्ष आणि वाया गेलेले 4 वर्ष, 9 वर्षात एक सार्वजनिक शौचालय महिलांसाठी व याच्या शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींसाठी एक साधारण शौचालय ते बनवू शकले नाही अंबड शहरात. मग काय फायदा त्यांचा? कोणता विकास केलाय त्यांनी? काय विकास? अजिबात नाही, बिलकुल नाही विकास केलेला. आणि पाणी पुरवठ्याची जी योजना आहे ही अगोदरच केलेली, यांच्या नगराध्यक्षाच्या काळाच्या अगोदर झालेली योजना, तुम्ही ही नवीन केलेली नाही. स्मशानभूमीचे संरक्षण भिंतीचे काम असो, संरक्षण भिंतीचे काम असो, रस्ते असो, पाणी पण हे करून दिलंय असं ते दावा करतायत. तिथं अगोदर भैयासाहेबांच्या काळात झाले, राजटोपे साहेबांच्या काळात भरपूर स्मशानभूमीचे संरक्षण मुस्लिम पटेलला काय खूप त्यांच्या काळात झालेले आहेत हे सगळे संरक्षण भिंती वगैरे. या सध्याचा त्या महात्मा फुले चौकातला तो रोड डबल करावा लागला, माहिती का? हो हो हो. काय तो रोड डबल करावा लागला? इतक्या मेन मार्केट मधला रोड एकदम बोगस काम झालं होतं. कुमार रुपवतेनी उपोषण वगैरे करून त्या रोडला पुन्हा डबल करण्याचं भाग पाडलं नगर परिषदला, हो हो. त्या गुत्तेदारवाडी नगर परिषदला. इतकं बोगस काम चालू आहे. विकास म्हणताच येणार नाही याला. पण कारके आपण साहेबांकडे शहरात किमान 4 ठिकाणी तरी शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे आणि यांच्याकडून ती झाली नाही. आणि मी 100% सांगतो, जर आम्ही 3 जण एकत्र मिळून जर कधी लढलो आणि याचा कदाचित आमची जर सत्ता जर कधी नगर परिषदमध्ये आली तर सगळ्यात पहिल्या 6 महिन्यात आम्ही अंबड शहरात 4 ठिकाणी सुलभ शौचालय बांधल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगा, तुम्ही आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीबद्दल बोलताय, अंबड शहराबद्दल बोलताय. याआधी विधानसभेमध्ये आपण तर त्यांच्या बाजूने होतो ना, त्यांच्या बाजूने बोलत होता, त्यांच्या बाजूने मतदान घ्या तुम्ही मिळून दिलेलं आहे. केलं ना, त्यांच्या स्टेजवर भाषण केली, त्यांच्या सोबत फिरलो, त्यांना मतदान केलं. त्याच वेळेस त्या अंबड शहरातून लीड मिळाली सगळ्या लोकांनी मतदान केल्यामुळे. तेव्हा देखील तुम्ही ऐका मामा, माझा प्रश्न आहे, तेव्हा देखील तुम्ही भाषणामध्ये आमदार नारायण कुचे हे कार्यसम्राट आहेत असं देखील तुम्ही सांगत होते विधानसभेला. हो सांगितलं ना, सांगितलं ना, त्यांची हॅट्रिक झाली पाहिजे. काय हे बोललो मी. नितीन गडकरी आलेले त्यावेळेस त्यांच्या स्टेजवर बोललो ना की नारायण भाऊ कुचे यांची हॅट्रिक झाली पाहिजे आणि म्हणून आपल्याला यांना सगळ्यांना पुन्हा एकदा निवडून देऊन यांची हॅट्रिक कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि महानगर आणि हे विसरून गेले लोक. आता नगरपालिकामध्ये देखील तुम्ही विसरून गेले ना. नगरपालिकामध्ये देखील त्यांचे भाऊजाई संगीताताई कुचे यांना देखील तुम्ही निवडून दिलेलं आहे. हो ना. हा, मग तुम्ही आंबेडकरांना सांगत होते ना, तुम्ही देखील सांगत होते, तुम्ही युतीमध्ये होता, तुम्ही देखील सांगत होते, सगळे युतीमधले तुम्ही की तुम्ही देखील सांगत होते. सगळ्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही देखील सांगत होते आंबेडकरांना. हा बोला. नाही, आम्ही एकच सांगायचंय की त्यांनी जसं मित्र सोबत राहून मित्राला धोका देतात अशा पद्धतीचा धोका त्यांनी या निवडणूक काळामध्ये आम्हाला दिलेला आहे. आणि मग तो जो मित्र धर्म आहे, काल मला मी मीडियावर पाहत असताना कराड साहेब बोलले की आम्ही मित्र धर्म पाळू, तर मला वाटतं ते बिनबुडाचा विषय आहे. कारण मित्र धर्म पाळायचा असेल तर तुम्ही सोबत घेतलं पाहिजे होतं. असा मित्र धर्म कसा पाळला जाईल? म्हणून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही भाजपाच्या याच्यामध्ये आम्ही किती प्रमाणात जिंकून येऊ अशा पद्धतीचे गणित बांधणार आहोत आणि आम्ही सोबत आहोत. आता बसणार आहोत, त्यावर चर्चा होणार आहे की हे सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुम्ही फक्त बघत राहा आणि आमच्या फेवरच्या तुम्ही बातम्या देत राहा. एवढा फेवरचा विषय नाही, आम्ही आंबेडकर आहोत, आम्हाला आंबडचा विकास पाहिजे. आम्हाला तुम्ही निवडून आले काय आणि भारतीय जनता पार्टी आली काय ह्याचं आम्हाला घेणं देणं नाही. खरा मुद्दा शहराचा विकासाचा आहे. आणि आता तुम्हीच आता बोलताय की भारतीय जनता पार्टीवर आरोप करताय, ज्यावेळी तुम्हाला त्यांनी महायुतीत घेतलं नाही, पण तुम्ही त्यांचाच प्रचार तुम्ही विधानसभेमध्ये केलेला आहे. तुम्ही लोकांना जनतेला सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी कशी आहे, आमदार नारायण कुचे हे कार्यसम्राट आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत होते. नाही, अंबडच्या जनतेने आज प्रत्यक्षात बघितलंय ना
की सत्तेचं गाठोडं घेऊन भाजप एकटाच पुढे पळत आहे आणि मग आम्ही ते गाठोड्यातून हिसकून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष त्यांच्या मागे पळणार नाहीत. काय आम्ही आमचं स्वतःचं निर्माण करू. काय आम्ही आमचं स्वतःचं निर्माण करू. ते गाठोडं सत्तेचं गाठोडं घेऊन जे पळतात ना आम्ही त्यांच्या पाठीमागे पळणार नाही. काय ते अप्पलपोटे ज्याला म्हणतात ना मराठीत अप्पलपोटे तशी परिस्थिती झाली आहे त्यांची भाजप. बरोबर. आता मला सांगा, जर तुम्ही आता महाविकास बोला 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 बोला. जनतेच्या लक्षात आलेलं आहे की आता जर हे मित्र पक्षाचे होऊ शकत नाही तर हे जनतेचे काय होणार आहेत असा मेसेज देखील गेलेला आहे आणि त्यांना त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या वागणुकीचा नक्कीच येणाऱ्या नगर परिषदच्या निवडणुकीत परिणाम जाणवेल असं आम्हाला वाटतं. नाही आता कुठेतरी तुम्ही बोलतात ना मतदार चांबड शहरातले मतदार बोलतात ना की बाबा तुम्हाला हिस्सा दिला नाही, तुम्हाला जागा दिल्या नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जागा दिल्या नाही, शिंदे साहेबांच्या शिवसेनेला जागा दिल्या नाही. आणि मग तुमचे काही मतदार वगैरे आहेत का नाही शहरात, तुमचे काही उमेदवार वगैरे आहेत का नाही शहरात, असं लोक बोलू लागलेत ना. मी जातो पटेलकडे, मुस्तकीम पटेल, मला सांगा आता तुम्ही म्हणता महाविकास आघाडीला सोबत घेऊ आणि वरती तर तुम्ही बघितली महायुती आहे, देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या युतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, तर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. तर मग हे जर समीकरण त्यांना कळालं तुम्ही महाविकास आघाडीसोबत गेलात की ते महाविकास आघाडीसोबत जात नाही तर तुम्ही जाण्याचा निर्णय घेतलाय. नाही साहेब, आम्ही ते निर्णय मी म्हणलो तुम्हाला आमचे जे वरिष्ठ आहे ते निर्णय घेणार आहेत. बरोबर आमचे वरिष्ठ निर्णय कारकेजी, आम्ही जे चर्चामध्ये जे भाग शहराच्या मर्यादेत स्थानिक लेवलवर शहराच्या मर्यादेत आणि स्थानिक लेवलवर आपण सर्वांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे. कुठेतरी नगराध्यक्षाचं पद हे मग शरद पवार गटाला जाईल ना. ते जर म्हणले तेव्हा तुम्ही त्यांना सोबत घेतात, त्यांचा जर तुम्ही नगराध्यक्ष निवडून देताल आणि हा महायुतीतल्या आमच्या घटक पक्षांनी निवडून दिलेला आहे असं जर त्यांना कळालं तर नाही, त्या परिणामाची जाणीव आम्ही देखील करत नाही. जर आमची जाणीव करत नसतील तर नक्कीच महायुतीच्या आमच्या 3 पक्षाचा एक नगराध्यक्ष असेल आणि त्या पद्धतीने आम्ही आमची रणनीती आखणार आहोत. हो, आता प्रकाश मामा म्हणले होते ना की बाबा आम्ही महाविकास आघाडीला सोबत घेऊ, त्यांच्यासोबत त्यांना घेऊ, पण महाविकास जर आघाडी आली. कारकेजी मी नाही बोललो, मामा बोलले होते. हो, प्रकाश मामालाच म्हणतो, मामालाच बोलतोय. मामा आता मग मला सांगा ना की एका बाजूने आठवले साहेबांनी सांगितलेलं आहे की महायुती जर झाली तर आम्हाला जागा द्या, ज्या आमच्या SCच्या जागा आहे त्या आमचं तिथं आम्हाला जागा दिल्या पाहिजे. आणि जर महायुती जर नसन झाली, स्वबळावर जरी भाजप निवडण्याची तयारी केली असेल तर आमचा पक्ष हा भारतीय जनता पार्टीसोबत राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. स्थानिक लेवलवर पक्ष काढून जरी टाकलं तर काही हरकत नाही. स्थानिक लेवलवर काम करत असताना पक्षाची जर आम्ही शिस्तभंगाची कारवाई केली तर पक्ष आम्हाला पक्षातून काढून जरी टाकलं तर काही हरकत नाही. परंतु शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊ आणि भारतीय जनता पार्टी सोबत लढू. म्हणजे महाविकास आघाडीने जर एखादा नगराध्यक्षाचा उमेदवार त्यांनी जर दिला आणि तुमची महाविकास आघाडी संघ युती झाली तर मग तुम्हाला त्यांचं काम करावं लागेल. स्थानिक लेवलवर करू ना. स्थानिक लेवलवर करू. शहराच्या विकासासाठी, शहराच्या जनतेसाठी, शहरातल्या मतदार बंधू भगिनीसाठी, तरुणांसाठी, इथल्या आमच्या माता भगिनी इथं शहर तालुक्यातून पूर्ण तालुक्यातून इथे येतात, त्यांच्यासाठी सुलभ शौचालय असलं पाहिजे, त्यांच्यासाठी व्यवस्थित रस्ते असले पाहिजेत. या विकास कामासाठी जर काही कोणत्याही दराला जाऊन कोणासोबतही युती करायचा जर प्रयत्न वेळ आली तर आम्ही ते करू. आता कराड साहेब कालच बोलले की बाबा आधी स्वातंत्र्य लढूया आणि नंतर निवडून आल्याच्या नंतर महायुतीचा धर्म पाळणार आहे म्हणून सांगितलं त्यांनी. निवडून आल्यावर काय महायुतीचा धर्म पाळणार? निवडून आल्यावर ते काय महायुतीचा धर्म पाळणार आहे सांगा ना. कुठेतरी गुलाल पावते आमच्या कपाळाला फक्त. नाही, ते निवडून आल्यावर त्यांचा गुलाल आमच्या कपाळाला लावतील. झाला का महायुतीचा धर्म? याला महायुतीचा धर्म नाही माहित ना. महायुतीचा धर्म जर पाळायचा असेल ठीक आहे, भारतीय जनता पार्टी हा देशातील मोठा पक्ष आहे, राज्यातील मोठा पक्ष आहे, चालेल ठीक आहे. कमीत कमी आम्हाला या मतदारसंघात 3 जागा 4 जागा तरी त्यांनी द्यायला पाहिजे होते. आता त्यांच्याकडेच 22 उमेदवारीसाठी 117 अर्ज आलेले आहेत. तर तिथं आता सध्या अशी परिस्थिती आहे
की त्या 117 मधून 22 उमेदवाराला उमेदवारी देण्यात येणार आहे? नाही तर त्यांनी आमचं तिन्ही मित्र पक्षांचा त्यांनी विचार करायला पाहिजे ना. हम्म, काय तिन्ही मित्र पक्षांचा त्यांनी विचार करायला पाहिजे. कमीत कमी चार जागा तरी त्यांनी या मित्र पक्षाला द्यायला पाहिजे होत्या. ठीक आहे, आमचा पक्ष खूप लहान आहे बाबा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. काही लोक म्हणतात फक्त जेबीवाल्यांचा पक्ष आहे. ठीक आहे, आम्हाला 2 जागा द्या. रिझर्वेशनच्या दोन जागा आहेत. 2 नंबर प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 10 या 2 जागा आम्हाला द्या फक्त. हम्म, हम्म, हम्म. आम्ही त्याची लढायला तयार आहेत आणि शहरात तुम्हाला आम्ही मदत करायला तयार आहेत. कुठेतरी आता कारकेजीकडे जातो मी. आता 122 अर्ज आलेले आहेत. त्यापैकी कुणी त्यांचे उमेदवार कुणी काही आपल्या संपर्कामध्ये आहेत का? नक्कीच या ठिकाणी भाजपामध्ये इतकी रेलचेल गर्दी झालेली आहे, तर नक्कीच त्यांच्या पराभवाला आम्ही तर जबाबदार राहणारच आहोत. परंतु त्यांच्या पक्षातले देखील बरेचसे जे लोक आहेत ज्यांना तिकीट मिळालेलं नाही ते देखील आमच्या संपर्कात आहेत आणि ते सिम्बॉल आम्हाला मागतात. मला वाटतंय मुस्तकीन भाईला देखील माहित आहे, त्यांना देखील ते सिम्बॉल मागतात आणि आरपीएम मध्ये त्यांच्या सुद्धा संपर्कात आहेत की आम्हाला एससी मधल्या तुमच्या पक्षाच्या ताकदीवर तुम्ही एकत्र या, तुम्ही या ठिकाणी आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत, फक्त आम्हाला तुम्ही या ठिकाणी काय करा म्हणजे तुमचा सिम्बॉल आम्हाला द्या. अशा पद्धतीचं ते बोलतच आहेत आणि ते आमच्या संपर्कात आहेतच ना. आता बोला मामा, बोला. आहेत ना असे काही कार्यकर्ते आहेत की ते आम्हाला म्हणजे त्यांना तिकडे वाव मिळत नाही आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे किंवा तुमच्या पक्षामार्फत जर आम्हाला उमेदवारी मिळत असेल तर आम्ही तुमच्या पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीवर उभं राहू. असे काही लोक आहेत आमच्याकडे. हम्म, हम्म. तर भारतीय जनता पार्टी त्यांची दावा शिजत नाही. हो हो. मला वाटतं माननीय आमदार आपले कुचे साहेबांनी फार मोठा या ठिकाणी निर्णय चुकीचा घेतलेला आहे. त्यांनी ह्या गोष्टीचं या ठिकाणी म्हणजे गांभीर्य ठेवलं पाहिजे होतं की अंबडची जनता जी आहे, जी या ठिकाणी जे लोक पूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादीत होते, म्हणजे पूर्वीचे राष्ट्रवादीत होते तेच लोक आता भाजपमध्ये गेले. पूर्वी जे काँग्रेसमध्ये होते तेच आता भाजपमध्ये गेलेले आहेत. म्हणजे यांच्या लक्षात येत नाही आपण महायुतीमधले जे आपले मित्र पक्ष होते, ज्या मित्र पक्षाच्या जोर आपण निवडून आलो, त्या मित्र पक्षासोबत अशा पद्धतीचं वागणं मला वाटते हे नैतिकतेला धरून नाही. म्हणून मी सकाळी बोलत असताना ते बेमान आहेत, म्हणजे महायुतीचा धर्म त्यांनी पाळला नाही, भाजप ही बेमान आहे अशा पद्धतीचं जे मित्र पक्षाकडून त्यांना बोलण्यात आलं हे त्याचं एक महत्वाचं कारण हेच होतं. आज मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचं नुकसान करून बसलेले आहेत. कारण आता त्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि पंचायत समिती जिल्हा परिषदला देखील त्यांना फार मोठं नुकसान त्या ठिकाणी पत्करावं लागणार आहे. नाही, काल कराड साहेब बोलले की बाबा आता जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यावेळेस आम्ही तो युतीबद्दलचा विचार करू. आता त्यांनी जर निवडणुकीच्या तोंडावर जर ती युती तोडत असतील तर मला वाटतं त्यांच्यावर भरोसा ठेवण्यासारखं त्यांनी काहीच ठेवलेलं नाही. नाही, ते भविष्यात जिल्हा परिषद त्यासाठी परत एकदा म्हणतील की बाबा आपण युती करूया आणि युती करून या सगळ्या निवडणुकाला सामोरे जाऊया, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. आता अशा पद्धतीचा कोणताही त्यांच्यावर विश्वास या ठिकाणी राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि आमचा घटक पक्ष मित्र पक्ष या ठिकाणी आरपीआय असेल, आम्ही कधीही त्यांच्यावर आता विश्वास ठेवणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आमची रणनीती आखू आणि आमच्या पद्धतीने निवडणूक लढू. जातो मुस्तकीम पटेलकडे. मुस्तकीम पटेल, मला सांगा, आता 22 जागेसाठी 117 अर्ज आलेले आहेत. त्यांचे कोणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे कोणी आपल्या संपर्कामध्ये आहेत का की आम्हाला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाही दिली तर तुमच्या पक्षाकडून आम्हाला उमेदवारी द्या म्हणून? साहेब, आमच्याकडे भारतीय जनता पार्टीचे रनिंग लोक आहेत, जे त्यांना मागच्या वेळेस उमेदवारी भेटली होती अशांची पण उमेदवारी डावलली गेलेली आहे. ते लोक आमच्या सोबत येतील आम्हाला अशी पूर्ण अपेक्षा आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे आणि ते आमच्या सोबत येऊन शिवसेना आणि अजितदादा गट आणि आरपीआय आम्ही 3 लोक सोबत येऊन आणि एक भारतीय जनता पार्टीचा नाराज गट हे आमच्या सोबत येऊन आम्ही आमचे
निवडून येण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे आम्ही 100% आमचा जे महायुती आहे आम्ही त्याचा झेंडा नगरपालिकेवर फडकवणार आहोत. बरं बरं. आता तिन्ही पक्षांनी आपण सांगितलं आहे की आम्ही तिघंजण एकत्रित येऊन युती करून भारतीय जनता पार्टीला आमची ताकद काय युतीची हे आम्ही तिन्ही दाखवून देऊ, पक्ष हे तुम्ही सांगितलेलं आहे. आता मला सांगा, तुम्ही म्हणताय सोबत आहे. तुमच्याकडे देखील आता राष्ट्रवादीकडे तुम्ही म्हणताय आमच्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे, पुढं मुस्तकीम पटेल म्हणतायत की नगराध्यक्षपद मी स्वतः माझी पत्नी दावा करते आहे, तर तिकडं RPIकडे देखील उमेदवार आहेत. तर म्हणजे कसं हे सगळं समीकरण तुम्ही हे करणार आहेत सांगा कार्केजी. नाही नाही, नक्कीच आम्ही काय करणार आहोत. आता एकतर ऐन निवडणुकीच्या तोंडाला जी आमची महायुतीची जी म्हणजे भाजपानं युती तोडलेली आहे आमच्या सोबतची, तर नक्कीच आम्हाला मागं पुढे व्हावं लागेल. या अगोदरही तुम्हाला मी तेच सांगितलं की आम्ही बसू, त्यावर चर्चा करू, वरिष्ठांची चर्चा करू आणि नक्कीच आम्ही मागं पुढे होऊन या ठिकाणी आमचं एकमत होणार आहे. यामध्ये तिळमात्र शंका नाही. तुम्ही लक्षात ठेवा, आम्ही या ठिकाणी जो आता सध्या भाजपाला जो गर्व चढलेला आहे तो गर्व त्यांचा लवकर उतरण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सर्व एकत्र येणार आहोत आणि नक्कीच त्यांना त्यांची जागा या ठिकाणी दाखवणार. मी जातो प्रकाश मामाकडे. मामा, आता हे जागा वाटपाचा तिढा, तुमचा तिढा कसा सुटणार आहे? जागा वाटपाचा आमचा तिढा असं सुटेल. आता हे 2 भाऊ आहेत मोठे, काय एक अजितदादा पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना, हे 2 मोठे भाऊ आहेत. यांना काय जागा घ्यायच्यात घ्यावा, मला यांनी 5 जागा दिल्या पाहिजेत. काय बस पटेल बी काय आहेत, माहिती का कार्केजी सध्या, आहेत. आज जर भारतीय जनता पार्टीने आमच्या सोबत शहराच्या कामात आणि या शहराच्या निवडणुकीत सोडचिठ्ठी घेण्यासारखं जे केलंय, एकटेच अकेला चलोरीची घोषणा केली त्यांनी, ते स्वतः 22 उमेदवार टाकणार आहेत. अहो, अंबड तालुक्यातल्या प्रत्येक गावात आमच्या तालुकाध्यक्ष, आमचे सुरेश खरात, आमचे जिल्ह्याचे खजिनदार ऍडव्होकेट पटेकर साहेब यांनी, आम्ही सर्वांनी मिळून गावागावात आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत, शिवसेनेच्या आहेत, प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत. काय असं नाही ना की आमचे कार्यकर्ते पुढेच नाहीत, प्रत्येक गावात आहेत. आता मागच्या महिन्यात आमचे रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, पिटुळी शिरगाव येथे अतिवृष्टी झाल्यामुळे तिथे जे भेट द्यायला आले होते, त्यांनी त्या गावाची जाऊन चौकशी केली, विचारपूस केली. तिथं गुडघ्यापर्यंत पाणी साचलं होतं, त्या गावात दलित वस्तीत पाणी साचलं होतं. तिथं आठवले साहेब येऊन गेले, त्यांनी पाहणी केली. काय परंतु आमचे आमदार साहेब अजून त्या गावात गेले नाहीत. काय आमदार साहेब अजून त्या गावात गेले नाहीत. काय तर शेतकरी खूप नाराज आहे. काय शेतकरी सुद्धा खूप नाराज आहे आणि प्रत्येक ग्रामीण भागातून लोकांची खूप ओरड चालू आहे भारतीय जनता पार्टीच्या नावाने. त्यामुळं येणाऱ्या पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला सुद्धा आम्हाला चांगल्या प्रमाणात लोक मतदान करतील अशी आम्हाला एक शाश्वती आहे, एक गॅरंटी. मामा, आता तुम्ही महाविकास आघाडीला बी घेऊन सोबत लढायचं म्हणलं, जर तुमचं महाविकास आघाडी सोबत पटलं तर त्यावेळेस देखील मग आता पक्ष जास्त होत आहेत, कुठंतरी 6 पक्ष होतात, तुम्ही 3 आणि ते 3, मग जागा वाटपाचा तुमचा कसा म्हणलो ना, नाही मग मी तुम्हाला म्हणलो ना, मला ते गाणं आठवलं ना, बाबासाहेबांचं गाणं आठवलं मला, भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असती, तलवारीचे तयांच्या न्यारेची टोक असती. हे न्यारेची टोक घडविण्यासाठी त्यांना सगळ्यांना एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि आपण जे म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि शिंदे साहेबांची शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, परंतु आम्ही तिघही बोलत असताना, तुमच्यासोबत चर्चा करत असताना, या शहरामध्ये अजून एक खूप मोठा पक्ष आहे आणि त्याचं पक्षाचं वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी ते सुद्धा आहे अंबड शहरात. त्यांचे सुद्धा चांगले उमेदवार आहेत, त्यांचे सुद्धा चांगले मतदार आहेत अंबड शहरात. त्यांना सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. सतीश खरात असतील, अशोक साळवे असतील, काय ससाने असतील, यांना सुद्धा आपल्याला सगळ्यांना विचारात घेणं गरजेचं आहे. जर भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत अन्याय जर करत असेल आणि जर त्याला जर धडा शिकवायचा असेल तर त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा स्थानिक लेवलवर सोबत घेणं खूप गरजेचं आहे. मग कुठंतरी जागा वाटपाचे वाटाघाटीमध्ये तुम्हाला माघार घ्यावा लागणार आहे ना. 5 जागा तुम्हाला मागताय,
तिथं कुठंतरी मग इतके जर 7 पक्ष एकत्रित आले मागं घेऊ हां शहराच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांचं निर्मूलन करण्यासाठी जर 2 पावलं माघार घ्यायची जरी वेळ आली तर आम्ही ते 2 पावलं माघार घेऊ. मग कुठंतरी तुम्हाला त्या आता सगळ्यांनी मिळून जर साती पक्ष एकत्रित आल्यावर कुठंतरी तुम्हाला 2 जागा देण्याचं ते ठरवतील ते तुम्हाला मान्य राहील का? हो 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 चला शहराच्या पटेलकर विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांचं निर्मूलन करण्यासाठी. हो 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 तर आपण मुस्तकीम पटेलकडे जाऊ थेट. मला सांगा मुस्तकीम पटेल की आता मामाने सांगितलं बाबा हे 7 पक्ष जर एकत्रित आले आणि लढायचं ठरलं तर ते कुठंतरी 2 जागेवर समाधान मानतील. तुम्हाला किती जागा अपेक्षित राहतील? नाही, आमचं जे सर्व मिळून जे ठरवतील ते आम्ही त्याच्यात मंजुरी आम्हाला ठीक आहे. म्हणजे आमचे आपण वरिष्ठ जाऊया. जे आहे ते ठरवतील ते. ठीक आहे चालतं. तुमच्या पक्षावर अवलंबून आहे. कुठंतरी तुमचा पक्षाने जर निर्णय नाही जरी घेतला तर तुम्ही तिथं जाणार नाहीत. तर ठीक आहे आपण जाऊया चंद्रकांत कारकेकडे. आमच्या वरिष्ठांच्या निर्णयात. बरं बरं मला सांगा कारके साहेब मला सांगा की बाबा आता हे मामाने जे सांगितलं की असं 7 पक्ष एकत्रित आल्याच्या नंतर कुठंतरी तुम्हाला जागेबद्दल वाटाघाटीच करावं लागेल. कमी जागा मिळतील तुम्हाला. हे परमेश्वर नाही आता प्रकाश मामाने अगोदरच सांगितलं, प्रकाश भाऊने अगोदरच सांगितलं की 2 मोठे भाऊ, तर मग मोठ्या भावाची भूमिका आम्ही चांगल्या पद्धतीने बजावू शकतो. आता जर ज्यांना आम्ही मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी त्यांच्यासोबत महायुतीमध्ये विधानसभेत आणि लोकसभेत काम केलं, लोकसभेत आणि विधानसभेत काम केलं, त्यांनी ऐन टायमाला आमची युती तोडली, तशा पद्धतीने आम्ही तर इथं करणार नाही. आता या ठिकाणी त्यांनी आम्हाला या महायुतीतून त्यांनी बाजूला काढलेलं आहे. परंतु आम्हाला जर मोठे भाऊ म्हणत असेल तर आम्ही या सगळ्या भूमिकेतून सगळ्यांची वाटाघाटी मागं पुढं या ठिकाणी करून प्रत्येकाला सीट कसे मिळतील आणि त्यानंतर आपल्याला जर खऱ्या अर्थानं जिंकायचं असेल तर या ठिकाणी प्रकाश भाऊ जसं म्हणले वंचित बहुजन आघाडी, तर वंचित बहुजन आघाडीला जर त्यांनाही काही जागा द्याव्या लागतील. मग सगळे एकत्र मिळून आमचं एक लक्ष आहे की या ठिकाणी शहरातील आता जे भाजप स्वतः त्यांना गर्व चढलेला आहे त्या भाजपाला थांबवणं हेच आमचं एक राजकीय उद्देश राहणार आहे आणि त्याच पद्धतीनं थांबवणं चालतंय. टायमाचा अभाव. हा बोला बोला मामा. कारके साहेब चंद्रकांतजी कारके साहेब ऐका ना, भाजपने आपल्याला वेगळं नाही काढलं काय. भाजप सत्तेचं गाठोडं घेऊन एकटेच पळतंय पुढं. आपण आहोत तिथं जाऊन. त्यांनी आपल्याला बाजूला काढलेलं नाही काय, त्यांनी आपल्याला बाजूला नाही काढले. ते सत्तेचं गाठोडं घेऊन 22 लोक उभ्या करायच्या हिशोबाने गाठोडे घेऊन पुढे पळतात. आपण आहे तिथं जाईल शहराच्या विकासासाठी आपण ठाम आहे. आपण सत्तेत असू सत्तेत नसू काय, लोकांच्या काय समस्या असतील काय प्रश्न असतील ते आपण रात्र दिवस 12 वाजता दवाखान्यात जातो, किती वाजता पुढे जातो आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय. त्यांनी आपल्याला बाजूला नाही काढलं, तेच गाठोडे घेऊन सत्तेचे गाठोडे घेऊन पळत सुटत पुढं काय. यांना बी गाठोड्यातून काहीतरी द्यावं लागेल, यांना बी आपल्या गाठोड्यातून या 3 जणांना 3 भावांना काहीतरी द्यावं लागेल आणि त्यांना आपल्याला देण्याची इच्छा नाही म्हणून ते सत्तेचे गाठोडे घेऊन पुढे पळत आहेत. बरोबर चालतं मामा. टायमाचा अभाव घेता. लोकांच्या लक्षात आलंय. हो 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 चालतंय. टायमाचा अभाव बघता आता आपण आलात न्यूज 24/7च्या महाराष्ट्राच्या वतीने मी आपलं सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो.